मित्रांनो 3 इयर LLB CET साठी जे कॅप रजिस्ट्रेशन सुरू आहे तर त्याची रजिस्ट्रेशन डेट आता एक्सटेंड करून 13 जुलै करण्यात आली आहे। तसेच आज 5 इयर CET ची लास्ट डेट असून ती सुद्धा एक्सटेंड होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंडच्या प्रोसेस विषयी डिटेल डिस्कशन करणार आहोत, ज्यामध्ये कॅप राऊंड 1 जो असणार आहे तो कशा पद्धतीने कंडक्ट केला जाणार आहे हे आपण डिस्कस करणार आहोत। कारण कॅपच्या प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थी फक्त नियम माहिती नसल्यामुळे आपली सीट गमावतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅप राऊंड फर्स्टची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। कारण त्यासाठी CET सेलने त्यांचं ऑफिशियल ब्रोशर रिलीज केलेलं आहे, तर त्या ब्रोशरनुसार कुठल्या गोष्टी आपण कॅप राऊंड 1 साठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते आपण आता डिस्कस करूयात। तर लॉ CETच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे। तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो, तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं। तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा। तर कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती CET सेलच्या ऑफिशियल रूल्सनुसार, ऑफिशियल ब्रोशरनुसार कंडक्ट करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला CET सेलकडनं इन्स्टिट्यूटचं रजिस्ट्रेशन कॅप राऊंडला होतं। त्यानंतर विद्यार्थी कॅप राऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, जो तुम्ही भरलाच असेल। तसेच त्यासोबत रिक्वायर्ड डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही अपलोड केले असतील। आता पुढच्या स्टेजमध्ये डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल आणि डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होणं हे इथे मॅन्डेटरी असणार आहे, तरच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणं पॉसिबल असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, 13 तारखेपर्यंत ही डेट एक्सटेंड करण्यात आली आहे। 13 तारखेपर्यंत सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यापुढे काही दिवस डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन चालेल आणि नंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होईल। त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चुका असतील, तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, तुमच्या डिग्रीमध्ये, तुमच्या मार्क्समध्ये काही बदल असेल किंवा कॅटेगरीमध्ये काही बदल असेल, तर ते तुम्ही एडिट करू शकता आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट CET सेल रिलीज करेल। पुढे त्याच्या नेक्स्ट स्टेजमध्ये कॅप राऊंड 1 चे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यापूर्वी CET सेल कॅटेगरी वाईज सीट मेट्रिक्स जाहीर करते, ज्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजेसला किती सीट्स अवेलेबल आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे आपल्याला CET सेलच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतं। त्यानंतर विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्सेस भरतात। आता जो ऑप्शन फॉर्म तुम्ही कॅप राऊंड 1 च्या वेळेस भरला असेल, तो ऑप्शन फॉर्म हा राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी फक्त व्हॅलिड असतो। राऊंड 3 साठी तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म फिल करावा लागतो। आता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राऊंड 1 ला झालेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 पूर्वी परत रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स दिला जातो। पुढे मग एकदा की तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला त्यानंतर तुमची अलॉटमेंट होते आणि यामध्ये विद्यार्थ्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिली जाते। त्यानंतर विद्यार्थी जर ते कॉलेज ॲक्सेप्ट करू इच्छित असतील, तिथे ॲडमिशन घेऊ इच्छित असतील, तर त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी जी मागच्या वर्षी 1000 होती ती भरावी लागते आणि सीट ॲक्सेप्ट करावी लागते। आणि दिलेल्या वेळेमध्ये जेव्हा तुमचं अलॉटमेंट होईल त्यानंतर साधारणतः 3 दिवसांचा वेळ दिला जातो, तर त्या वेळेमध्ये कॉलेजला व्हिजिट करून तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करावी लागते। आणि या प्रोसेसमध्ये जी डेट CET सेलने दिलेली आहे त्याच डेटपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणं मॅन्डेटरी असतं। जर तुम्ही तिथे उशिरा पोहोचलात तर तुमच्यासाठी तिथे कुणीही थांबलेलं नसेल आणि तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही। त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे। आता कॅप राऊंड 1 जो होतो त्याच्यामध्ये फक्त फायनल मेरिट लिस्ट मध्ये नावं असणारे जे विद्यार्थी आहेत तेच पार्टिसिपेट करू शकतात। आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट पाहिजे असेल, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं कंपल्सरी असतं। पुढे मग जसं तुम्हाला अलॉटमेंट मिळेल, कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट झाल्यानंतर
तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही 4 ऑप्शन दिलेले आहेत ABCD. त्याच्यामध्ये जर 1 नंबरचा ऑप्शन A असेल आणि तो ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला, ते कॉलेज तुम्हाला अलॉट झालं, तर तुम्हाला पुढे कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही आणि त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. याला ऑटो फ्रीज म्हटलं जातं. त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सबमिट करावे लागतात, व्हेरीफाय करावे लागतात आणि ॲडमिशन तिथे कन्फर्म करावं लागतं. जर तुम्ही कॅप राऊंड 1च्या फर्स्ट कॉलेजच्या अलॉटमेंट नंतर कॉलेजमध्ये उपस्थित राहिला नाहीत, ॲडमिशन घेतलं नाही, तर तुमचं सीट रद्द होतं आणि पुढच्या राऊंडसाठी ते सीट अवेलेबल करून दिलं जातं आणि तुम्ही या कॅपच्या प्रोसेसमधून बाहेर पडता. त्यानंतर जर तुम्हाला ऑप्शन A शिवाय इतर ऑप्शन अलॉट झाले, समजा B, C किंवा D तुम्हाला अलॉट झाला, तर अशा वेळेस तुम्हाला बेटरमेंटचा चान्स असतो. समजा तुम्हाला ऑप्शन A ऐवजी ऑप्शन B, C किंवा D अलॉट झाला, तर त्यावेळेस तुमच्याकडे फ्रीजचा एक ऑप्शन असतो. इथे तुम्ही ऑटो फ्रीज होत नाही. इथे तुम्हाला जर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज सिलेक्ट करायचं आहे आणि फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. तिथे मग फ्रीज करण्यासाठी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. ती ऑनलाईन स्वरूपाची असते. नंतर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि एकदा की तुमचं ॲडमिशन झालं, तुम्हाला परत पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू दिलं जात नाही. पण आता जर तुम्हाला वाटत असेल की मला हे सीट मिळालं आहे, पण मला याच्यापेक्षा चांगला ऑप्शन, वरचा ऑप्शन हवा आहे, तर त्यासाठी तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जसा फ्रीज आहे तसा बेटरमेंटचा एक ऑप्शन तिथे असेल, जिथे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे करता आणि बेटरमेंट हा ऑप्शन चूज करता. आता या ठिकाणी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल असता. फक्त कॅप राऊंड 1चं जे सीट तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते तुमच्याकडे रिझर्व राहतं आणि सेकंड राऊंडला तुम्ही ॲपियर होता. याला बेटरमेंट म्हटलं जातं. आता तुम्हाला असं सीट मिळालं जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाहीये, असं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं, तर अशा वेळेस तुम्ही काहीही करण्याची गरज नाहीये. कॉलेजवर व्हिजिट करू नका, ॲक्सेप्टन्स फी पे करू नका. तुम्हाला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करू दिलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात कॅप राऊंड 1 समराईज करायचा झाला तर तुम्हाला इथे तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणं मॅन्डेटरी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला तर तुमचं सीट ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहात. जर तुम्ही फ्रीज सिलेक्ट केलं, ॲडमिशन घेतलं, तर त्यावेळेस सुद्धा कॅप राऊंडच्या तुम्ही बाहेर पडताय. त्यानंतर जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलं पण बेटरमेंटच्या माध्यमातून केलं, तर तुम्ही कॅप राऊंड 2ला पार्टिसिपेट करू शकता. जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही, कुठलीही फीस भरली नाही, तुम्ही कॅप राऊंड 2साठी कंटिन्यू करू शकता. कॅप राऊंड 1चा फॉर्म हा फक्त फर्स्ट आणि सेकंड राऊंडसाठी व्हॅलिड असणार आहे. कॅप राऊंड 3साठी तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म फिलअप करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात तुमचा कॅप राऊंड 1 होणार आहे. याचं शेड्यूल अजून CET सेलने रिलीज केलेलं नाहीये. लवकरच ज्यावेळेस एक्सटेन्शन संपतील त्यावेळेस CET सेल आपलं शेड्यूल रिलीज करेल आणि त्यानुसारच ही सर्व प्रोसेस CET सेल कॅरी आउट करेल. थोडक्यात 13 तारखेपर्यंत तुम्हाला एक्सटेन्शन 3 इयर CETच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर साधारणतः पुढील 5 दिवस म्हणजे 18 तारखेपर्यंत तुमचे व्हेरिफिकेशन कंप्लीट होतील. 20 ते 25 तारखेच्या मध्ये तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट रिलीज होईल, त्यात करेक्शन्स होतील आणि 25 ते 30 तारखेच्या मध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी विचारलं जाईल आणि त्याच आठवड्यामध्ये तुम्हाला कॉलेजचं अलॉटमेंट मिळेल. आणि 5 इयर CETच्या विद्यार्थ्यांना अजून एक एक्सटेन्शन मिळणारच आहे. त्यामुळे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आता सबमिट करून घ्या आणि कॅप राऊंड 1साठी रेडी व्हा. आणि या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये
ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.